नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, 2024च्या लोकसभा निवडणुकीत 400 पारची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला जेव्हा आपलं बहुमतही टिकवता आलं नाही आणि नरेंद्र मोदींना नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू या दोन कुबड्यांचा आधार घेऊन पंतप्रधान व्हावं लागलं, तेव्हा देशातली लेफ्ट लॉबी, ज्यात पत्रकार, ॲक्टिव्हिस्ट आणि राजकारणी असे तमाम लोक ज्यांना स्वतःचं भलं करण्यापेक्षा भाजप व मोदींचं नुकसान करण्यात जास्त तृप्ती मिळते, असे सर्वजण फार खुश झाले होते. बीजेपीला पुन्हा बहुमत मिळालं तर मोदी देशातलं संविधान बरखास्त करतील व भारतात तानाशाही आणून आरक्षण संपवतील हे नरेटिव्ह यशस्वी झालं. आणि आता मोदी युग संपून या निवडणुकीत आपण भाजपला बहुमतापासून रोखलंय, तर मग नक्कीच पुढच्या निवडणुकीत हरवू शकतो म्हणत राहुल गांधींसकट सगळेच अति आत्मविश्वासाच्या उच्चांकावर जाऊन ठेपले होते. पण येणाऱ्या काही महिन्यांतच हरियाणा, महाराष्ट्र, बिहार आणि आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल पाहून डाव्यांच्या फुग्यातली हवा कमीच झाली नाही, तर हवेत उडणारे सगळेच पत्रकार व नेते नैराश्याच्या गर्तात जाऊन पोहोचले, जिथे चहू बाजूला केवळ अंधार आहे. वरून निवडणूक हरल्यावर टीएमसी सारखं खासदार व आमदार पक्ष सोडून जात असतील, तर मग मोदींना शिव्या देऊन काहीच उपयोग नाही, हे सुद्धा या डाव्यांना कळालंय. कारण आपल्या नेत्यांवर आपलंच नियंत्रण नसेल, तर मग मोदी आणि भाजपला शिव्या देऊन काय उपयोग? आणि मग अशा अंधारलेल्या आयुष्यात देवानेच येऊन काहीतरी चमत्कार करावा व मोदींना हरवावं अशी इच्छा काही लोकांच्या मनात निर्माण झाली. म्हणजे थोडक्यात भारतातही नेपाळप्रमाणे आंदोलन होऊन सरकार पडावी आणि आपल्याला आयतं सरकारमध्ये पद मिळावं. पण हे सत्य परिस्थितीत उतरवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याकडे असायला हव्यात. जसा एक चांगला ज्वलंत मुद्दा, समाजातील एक मोठ्या वर्गाचा पाठिंबा आणि रस्त्यावरलं आंदोलन. पण या तिन्ही गोष्टींना योग्यरित्या वापरण्यासाठी एक बाहुला सुद्धा हवा, ज्याला पडद्यामागून आपल्याला चालवता यावं. आणि त्यासाठीच अमेरिकेतून अभिजित दिपके नावाच्या झुरळाला आणलं गेलं. पण डाव्यांची वेळ इतकी खराब चालू आहे की दुर्दैवाने हा शो सुरू होण्याच्या अगोदरच फ्लॉप तर झालाच आहे. उलट दिपके व त्यांच्या साथीदार झुरळांना रस्त्यावर युवकांद्वारे चक्क चोप दिला जातोय. 15 मेच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या विरोधात काही वकिलांच्या नियुक्तीवरून याचिका दायर केली होती. त्यावर टिप्पणी करताना देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की समाजात आधीच काही परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतायत आणि तुम्हाला सुद्धा त्यांच्याशी हातमिळवणी करायची आहे का? असे काही तरुण आहेत जे झुरळांसारखे आहेत, त्यांना रोजगार मिळत नाही, व्यवसायात स्थान मिळत नाही. त्यांपैकी काही जण माध्यमांमध्ये जातात, काही सोशल मीडियावर सक्रिय होतात, काही RTI कार्यकर्ते बनतात आणि मग प्रत्येक गोष्टीवर टीका टिप्पणी करू लागतात. तसं पाहायला गेलं तर सूर्यकांत यांच्या टिप्पण्या नेहमीच भारताला महागात पडल्या. नुपूर शर्मांचं प्रकरण तुम्हा सर्वांना चांगलंच आठवणीत असेलच, ज्यात कारण नसताना कांत यांनीच निकाल देण्या अगोदर तिला आरोपी घोषित करून टाकलं होतं. पण यावेळी त्यांनी जे म्हटलंय ते अगदी योग्य आहे. अनेक असे लोक आहेत ज्यांना शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात काहीच करता येत नाही, मग ते पत्रकार किंवा ॲक्टिव्हिस्ट होऊन सरकारला शिव्या देऊ लागतात. कारण लोकांना विषय समजावण्यापेक्षा सरकारच तुमच्या सर्व समस्यांसाठी जबाबदार आहे असं सांगून पैसे कमावणं फार सोपं आहे. आणि ते आज अभिजित दिपकेने सुद्धा पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. सुरुवाती पत्रकारितेचं शिक्षण याने पुण्यात घेतलंय आणि त्यानंतर 2020 पासून 22 पर्यंत अरविंद केजरीवालसाठी आपच्या सोशल मीडिया सेलमध्ये मीम बनवण्याचं काम केलं व या दरम्यान मनोज सिसोदियाचा हा अत्यंत निकटवर्तीय झाला. त्यानंतर 2023ला अमेरिकेत मास्टर्स करण्यासाठी बोस्टन विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. आज दिपकेचं वय 30 आहे आणि बॅचलर पासून आतापर्यंत केवळ 2 वर्ष आपसाठी याने स्वयंसेवक म्हणून काम केलं. म्हणजे व्यावहारिक जीवनात याला पत्रकारितेचं काडीचंही अनुभव नाहीये किंवा खरं सांगायचं तर याला कधी कामच मिळालं नाही. बोस्टनमध्ये सुद्धा याचं कोर्स कधीच संपलं होतं. सोप्या शब्दांत म्हणायचं तर 30 वर्षांचा दिपके अमेरिकेत बेरोजगार होऊन बसला होता व अशातच एक दिवशी त्याने सरन्यायाधीशांनी केलेली टिप्पणी ऐकली आणि झुरळावर एक मीम बनवलं, जे योगायोगाने व्हायरल सुद्धा झालं. आणि ते पाहताच दिपकेचा जुना मालक अरविंद केजरीवाल अचानक जागा झाला आणि आपला बनवताना जो पॅटर्न त्याने वापरला तोच पुन्हा दिपकेला पुढे करून वापरण्याचा निर्णय त्याने घेतला. ज्यामुळे तुम्ही पाहू शकता की काँग्रेसवाले तर झुरळांच्या विरोधात उभे आहेत, कारण त्यांना माहिती आहे की भाजपकडून जितकं आपल्याला संकट नाहीये त्याहून अधिक सारखी विचारधारा असलेल्या प्रादेशिक व छोट्या पक्षांकडून जास्त आहे. कारण शेवटीच त्या पक्षांना मोठं व्हायचं असेल तर काँग्रेसच्याच वोट बँकवर हल्ला करावा लागणार आहे. म्हणून केजरीवालच तुम्हाला CJPला सर्वात जास्त समर्थन करताना दिसतील. कारण केजरीवाल नावाचा साप हळूहळू आपली जुनी कास सोडतोय आणि नवीन रूप धारण करण्याच्या तयारीत आहे. या सुरुवातीला यांचं नियोजन फक्त ऑनलाईन कॅम्पेन चालवण्याचं होतं, पण अमेरिकन सरकारने
आमच्या देशात राहून दुसऱ्या देशात अशांती पसरवण्याचं कारण देऊन दीपकेला डिपोर्ट केलं किंवा लात मारून बाहेर काढलं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। तसा दीपके भारतात येण्यापासून खूप घाबरत होता। त्याला वाटत होतं की विमानतळावरच त्याला अटक केली जाईल, कारण NIA सुरक्षेचं कारण देऊन CJPचं संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्स आधीच बॅन केले होते। पण मोदींनी झुरळाला झुरळाचीच किंमत देत दीपकेसाठी जिथे जायचं तिथे जा म्हणत रान मोकळं करून दिलं। लेफ्ट लॉबीत तर दीपके आल्यावर जनसागर उसळणार अशा बाता मारत होते, पण CJPचा तथाकथित राष्ट्रीय प्रवक्ता विजेता दहिया आणि त्याचा साथीदार आशुतोष रंका व एक 10-15 पक्षाचे कार्यकर्ते सोडले तर पोलीस आणि मीडियावाले विमानतळाबाहेर जास्त दिसत होते। जंतर मंतरवर विशाल आंदोलन करू अशी घोषणा दीपकेने दिली होती, पण एक साधा कुत्राही आंदोलनस्थळी फिरकला नाही, कारण आंदोलनापूर्वीच आपण किती बुद्धिहीन आहोत हे या तिघांनी सिद्ध करून दाखवलं होतं। पत्रकार परिषदेत हे तिघं म्हणतात की आम्ही कुठेही आंदोलन करू शकतो। आता आंदोलन करण्या अगोदर पोलिसांची परवानगी घ्यायची का? ही लोकशाही आहे का? देशातल्या पोरांना सुद्धा एवढी साधी अक्कल असते की सार्वजनिक ठिकाणी इतरांना अडचण होऊ नये म्हणून परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम घेता येत नाही। इथे तर आंदोलन करण्याचं नियोजन होतं। यावरूनच कळतं की यांनी आपलं नाव झुरळ हे अगदी विचार करून ठेवलंय, कारण यांची बुद्धी अगदी झुरळा एवढीच आहे। दिल्लीतल्या फ्लॉप शो नंतर 15 जूनच्या दिवशी दीपके जयपूरला गेला। तिथे गर्दीत एका युवकाने याला कानाखाली मारली आणि मार खाऊन अवघ्या अर्ध्या तासात दीपके तिथून पळत सुटला। अगोदर मलाही इतरांप्रमाणे मार खाणं ही केजरीवालची जुनी स्क्रिप्ट वाटत होती, पण ज्या प्रकारे केजरीवालने मीडियाचा वापर करत भावनिक वातावरण पसरवण्यासाठी नाटक रचलं होतं ते दीपकेला यावेळी अजिबात जमलं नाही। ज्यावरून असं वाटतंय की झुरळाला ही हिट खरी आणि जोरदार बसली। बेरोजगारीचा मुद्दा चालताना दिसला नाही म्हणून सध्या झुरळांनी नीट पेपर फुटीचा आयता मुद्दा समोर पाहून त्याला उचलत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागायला सुरुवात केली, जे की आम्ही कधीपासून मागतोय। धर्मेंद्र प्रधान जाणार हे निश्चित आहे, पण आता त्यांना काढल्यावर बघा आम्ही कसं मोदी सरकारला झुकवलं हे नरेटिव्ह चालवण्याचं नियोजन दीपके, केजरीवाल आणि संपूर्ण लेफ्ट लॉबीचं दिसतंय। त्यामुळे आता धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून काढलं जाईल का नाही यावर मला शंका आहे। तसं झुरळांची प्रजाती सध्या नागपूरला येऊन पोहोचली आणि तिथे नीट, शिक्षण मंत्री व इतर सगळे मुद्दे विसरून हिंदू मुस्लिम एकता हा अजेंडा उचलला जातोय। एक मंदबुद्धी युवकाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलाय ज्यात तो स्वतःला मोहम्मद दीपक म्हणताना दिसतोय। We all are Muhammad Deepak right now. Everyone is Muhammad Deepak right now. We are Muslim plus Hindu. We both are. We are. हम युवा हैं. हम दोनों हैं भाई. हम हैं मोहम्मद और दीपक. जर असे मूर्ख युवक दीपके सोबत असतील तर मग मोदींसाठी ही झुरळ संकट निर्माण करणारी नसून अतिशय फायद्याची आहे आणि म्हणूनच दीपके स्वतःला अटक व्हावी व मीडियात मला हिरो होता यावं यासाठी देशभर फिरतोय। पण त्याला जरी असं वाटत असलं की तो स्व इच्छेने भारतात आलाय व सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या शहरात जाऊन आंदोलन करतोय, तर तो गैरसमज त्याने लवकरात लवकर दूर केला पाहिजे, कारण तो आला नाहीये तर आणला गेला आणि भटक्या कुत्र्यासारखं तापत्या उन्हात त्याला रोज फिरवलं जातंय, जे एक झुरळासोबत केलंही पाहिजे। असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर योगदान करून या चॅनलला मोठा करण्यासाठी मदत करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।